सगळ्या बारामतीकरांचा हा आक्रोश, रुग्णालयाबाहेर सगळ्यांची गर्दी वाढलेली आहे आणि ही गर्दी वाढतच चाललेली आहे. दादा या नावाने आक्रोश झाला आहे. आज काम करत असतानाच आपल्याला बघायला मिळाले दादा सतत काम करायचे आणि असं राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व होतं एक अजित दादा पवार. त्यांना आपण नेहमीच आपले आवडते दादा म्हणून ओळखत होतो, पण आज अचानक महाराष्ट्रातून ते निघून गेल्यात याची प्रचंड शोककळा या महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे. बातमी ही वाऱ्यासारखी पसरली. विमान अपघातामध्ये आपण अजित पवार यांना गमावलेला आहे. यांच्यासह 6 जण लोक होते, त्यांनाही गमावलेलं आहे. पण आपले लाडके सगळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. होय माझ्या लाडक्या बहिणींनो, त्यांच्याकडे अर्थसंकल्प खातं होतं आणि विशेष लाडक्या बहिणींची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवलेली होती की आर्थिक DBT कोणाद्वारे कुठे कशी द्यायची आणि काय त्याच्यात प्रॉब्लेम आला हे बघायचं काम दादा करत होते. त्यांना ज्या रुग्णालयात आणलं गेलं तिथे आता गर्दी जमायला सुरू झालेली आहे. आता ते बारामतीकडे रवाना होत आहेत. खरं आहे ही सगळ्यांचीच परिस्थिती अशी आहे की या बातमीवर विश्वास कोणाला बसत नाही आहे आणि हा अपघाती मृत्यू अचानक झालेला आहे. त्याचं खूप वाईट वाटत आहे. प्रसारमाध्यमातून हे कळत आहे की ती शोककळा पसरलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे माझे सर्वांचे आपले दादा हरवले आहेत, आपल्याला सोडून गेले आहेत. पण लाडक्या बहिणींसाठी त्यांनी ती योजना राबवलेली आहे आत्तापर्यंत. आता आपण काळजीपूर्वक पाहणार आहे की पुढे ती योजना कोण चालवेल, त्यांच्या ठिकाणी कोण येईल, त्यांच्यासारखं नेतृत्व येईल का? तर येणार नाही, कारण दादाच एकमेव असे होते की ते हे कार्यभाग सांभाळत होते. आता ही शब्दातही बोलता येत नाही आहे, एवढा धक्कादायक आज ही घटना महाराष्ट्रामध्ये नवीन वर्षामध्ये पहिल्या महिन्यामध्ये घडलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आपण आपले हक्काचे दादा, हक्काचे नेता गमावले आहेत.